नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा मार्ट चॅनलमध्ये. चला तर मग आज आपण अंडा करी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी एक कांदा, एक टोमॅटो, लसूण आणि थोडंसं खोबरं हे कापून घेतलेलं आहे. हे मी मिक्सरमधून कच्चं वाटण तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भाजूनही घेऊ शकता, पण एकदम घाईच्या वेळी मी हे कच्चं वाटण तयार करते. अशी पेस्ट तयार झालेली आहे. येथे मी सर्व मसाले, वाटणाची पेस्ट आणि अंडी बॉईल करून ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून यामध्ये मी हळद, मीठ आणि लाल तिखट टाकणार आहे. हे छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बॉईल केलेली जी अंडी आहेत ती परतून घेणार आहोत. अंडी छान परतून घेतली की रशामध्ये फुटतही नाही आणि त्याला एक छानसा कलरही येतो. आणि तेल, मीठ, मसाला आणि हळद हे व्यवस्थित अंड्यालाही लागते. आता ही अंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. पुन्हा आपण कढईमध्ये 1 चमचा तेल टाकणार आहोत. त्याच कढईमध्ये आपण केलेली पेस्ट ही छानशी एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. म्हणजे ती कच्ची राहता कामा नये, कारण आपण कांदा आणि टोमॅटो आणि खोबऱ्याचे हे कच्चे वाटण तयार केले आहे. म्हणून हा मसाला एकदम छानसा परतून घ्यायचा. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण मसाले टाकायचे नाही. या वाटणाला छानसं साईडने तेल सुटायला लागलेलं आहे. आता मी हे लाल तिखट, हळद, धना पावडर, मीठ हे सर्व मसाले आणि घरचा घरगुती मसाला टाकला आहे. हे छानसं परतून घ्यायचं आहे. आपण जी अंडी हळद मिठात भाजून घेतली होती त्या अंड्याला मी काटे चमच्याने होल पाडत आहे. म्हणजे आपण जी पेस्ट तयार केलेली आहे ती या अंड्यामध्ये या होल वाटे जाते आणि अंडीही चवदार लागतात. एकदम वरचेवर काटे चमच्याने टोचायचे म्हणजे अंडी फुटणार नाहीत. बघू शकता एकदम ग्रेव्हीला एकदम छानसा कलर आलेला आहे आणि तेलही साईडने सुटलेलं आहे. एकदम अशा प्रकारे तुम्ही हे वाटण परतून घ्यायचे. आता मी थोडंसं पाणी या ग्रेव्हीमध्ये टाकणार आहे. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही पाणी वापरू शकता. मी 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे. या ग्रेव्हीला छानशी उकळी येऊन थोडंसं घट्टसरपणा आला की त्याच्यामध्ये आपण जी अंडी बॉईल करून तळून घेतली होती ती अंडी टाकून घ्यायची आहे आणि थोडा वेळ शिजून द्यायचा आहे. आपण जे काट्या चमच्याने होल पाडलेले आहे त्याच्या वाटे या अंड्यामध्ये हा रशाचा थोडा हे उतरतो, सार उतरतो. भाजीला तरी आलेली आहे. बघू शकता एकदम छानशी तरी दिसत आहे.
तर तयार आहे आपली अंडा करी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि